न्यूड फोटोज व्हिडिओ जनरेट करतात. जनरेट केल्यानंतर मग त्यांना ते ब्लॅकमेल केले जातात. एखाद्या व्यक्तीचा न्यूड फोटो तयार करून न्यूड व्हिडिओ तयार करून त्याच्याच पर्सनल अकाउंटवरून वेगवेगळ्या लोकांना सेंड करणे. लोकांना कन्फ्युजन होतं की सायबर सिक्युरिटीज म्हणजे इथिकल हॅकिंग वगैरे असतात, सायबर अटॅक्स असतात, वॉर असतात काही. तुम्ही विचारलं की आम्ही या फील्डमध्ये कसे आलेत, तर माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचंच होतं. मोबाईल आणि लॅपटॉप आमचा फेवरेट. मागच्या 3 वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रॅक्टिशनर म्हणून काम करतोय पूर्ण भारतात. ओके, लोकांच्या कोणत्या चुकांमुळे आपल्याला प्रॉब्लेम होतोय, मोबाईल हॅकिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. आता मला कुणाचं अकाउंट हॅक करायचं आहे तर माझ्याकडे त्या समोरच्या व्यक्तीची कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे. असं म्हणतात की कंपनीकडून जे ॲप्स आहेत ते तुम्ही डिलीट करू शकत नाही. म्हणजे कंपनी पण बऱ्याच वेळेस टाकून देते नाव, तुमचं जीमेल आय डी, तुम्ही राहता कुठे, तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, तुमचं प्रोफेशन्स काय आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे तुषार परदेशी सर सायबर सिक्युरिटी आणि इथिकल हॅकिंग एक्सपर्ट आहे. सर नमस्कार. नमस्कार. तर कसं आपण या फील्डमध्ये कशा आला, सायबर सिक्युरिटी वगैरे? सायबर सिक्युरिटी आणि इथिकल हॅकिंग सुरुवातीला सांगतो, या दोघी वेगवेगळ्या फील्ड्स आहेत. बरं. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की सायबर सिक्युरिटीज म्हणजे इथिकल हॅकिंग. तर दोघांचा डिफरन्स पहिले क्लिअर करतो की सायबर सिक्युरिटी म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं आपल्याला सिक्युअर करणे, त्याला म्हणतो आपण सायबर सिक्युरिटी. बरोबर. सिक्युअर आपण मोस्टली जसे हॅकर्स वगैरे असतात, सायबर अटॅक्स असतात, वॉर असतात काही, आणि आपला डेटा वगैरे किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणा किंवा महत्त्वाची जी काही आपली डेटा डिटेल्स वगैरे आहेत, डेटा तो थेप नको व्हायला पाहिजे, तो चोरी नको व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे जे काही उपाय केले जातात ते सायबर सिक्युरिटीमध्ये. आणि इथिकल हॅकिंग म्हणजे काय की त्या ॲप्लिकेशनची किंवा त्या सॉफ्टवेअर्सची वेगवेगळ्या प्रकारे टेस्टिंग्स करून त्याच्यातले लूप होल्स म्हणजे कमजोरी शोधून काढणे. बरं. आणि त्याला रिबिल्ड करणे. ओके. आता तुम्ही विचारलं की आम्ही या फील्डमध्ये कसे आलेत, तर माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचंच होतं. तुम्ही इंजिनिअरिंग केलंय? हो. 2012ला मी ॲडमिशन घेतलं होतं, पण 2006 पासूनच इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्समध्ये आम्ही मोस्टली काम करायचं. इंटरेस्टेड होतं तुम्ही? बुक्स वगैरे वाचणे, मूवीज बघणे, हॉलिवूडच्या काहीच मूवीज वगैरे, आणि मोबाईल आणि लॅपटॉप आमचा फेवरेट. मग याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर्स डेव्हलपमेंट आले, कोड्स वगैरे आले. मग असं करत करता आम्हाला बऱ्याच वेळेस सॉफ्टवेअर डेव्हलप करताना एरर वगैरे यायचे किंवा काही प्रॉब्लेम्स यायचे. मग मी मी शोधत 2010ला मला हॅकिंगविषयी माहिती पडलं की एखाद्याची पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणा किंवा महत्त्वाची माहिती आणायचे का दुसऱ्याची? नाही. मला त्यावेळेस लाईक बुक वाचत होतो एक. बरं. माझी ती सुरुवात होती की काय असतं, कसं असतं, इंटरेस्ट. मग तो डेव्हलप झाला. मग सुरुवात लॅपटॉप, कारण ती इथिकल हॅकिंग, सायबर सिक्युरिटी हॅकिंग, कुठलीही गोष्ट जर तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड म्हटली त्याला कम्प्युटर मस्ट असतं. बरोबर. आणि कम्प्युटर असलं किंवा लॅपटॉप जरी असलं तुम्हाला ते चालवता आलं पाहिजे, त्याची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. मग असं करत करत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स करणे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स, लाईक सुरुवात नेटवर्क प्रोटोकॉल्स, नेटवर्किंग इंजिनिअरिंग काय असते, हार्डवेअरविषयी माहिती घेणे, थोडंफार कोडिंगचं नॉलेज, आणि मग नंतर मग सायबर सिक्युरिटी. आता सायबर सिक्युरिटी तुम्ही लॅपटॉप जरी असल्या सर्व गोष्टी असल्यात, पण त्याचे वेगळे टूल्स असतात की तुम्ही काय करणार आहात. मग असं करत 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 मग आज तुम्ही या पोझिशन इथे येऊन बसलोय की मी मागच्या 3 वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रॅक्टिशनर म्हणून काम करतोय पूर्ण भारतात. ओके. आतापर्यंत जवळजवळ आम्ही 300पेक्षा जास्त ऑर्गनायझेशन्सला ट्रेनिंग सेशन्स दिले सायबर क्राईम. हो, त्याच्यात लाईव्ह प्रॅक्टिकल्स होते काही, ते पण त्यांच्या परवानगीने त्यांच्यासमोरच. प्लस सांगताना आनंद होतो. प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही आता जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, तर लोकांच्या कोणत्या चुकांमुळे आपल्याला प्रॉब्लेम होतोय पर्सनली, त्यांना ते टाळायचे कसं, म्हणजे सायबर सिक्युरिटी जो तुम्ही मला प्रश्न विचारला ना, तर ते सिक्युअर कसं करायचं हे लोकांना आम्ही पटवून द्यायचे. बरोबर. प्लस ह्या 300 संस्थेमध्ये सांगताना जास्त आनंद होतो की गव्हर्नमेंट ऑफिस, युनिव्हर्सिटीज, कॉलेज, स्कूल, स्पोर्ट्स क्लब, काही महिला मंडल्स, आणि बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या संस्था होत्या ज्याच्यामध्ये 500पेक्षा जास्त वर्कशॉप्स केले आम्ही, 30,000पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग सेशन्स केलं. अरे वा. गव्हर्नमेंटच्याही काही वेबसाईट्समध्ये आम्ही त्यांना मदत केली. आम्हाला आदरणीय मोदीजींकडून पत्रही मिळालं होतं. ओके. एक वेगळा आनंद आहे की आम्ही आमच्या स्किलचा लोकांचा मला फायदा होतोय. हॅकिंगमध्ये मोस्टली एक्झाम्पल तुम्ही जे बघतात, तर काय काय आतापर्यंत एक्झाम्पल पाहिले की असे हॅक? बघा, मोस्टली काय असतं की आता जे यंगस्टर्स आहेत ते इंस्टाग्राम, स्नॅपचॅट याच्यावर जास्त असतात. बरोबर. आणि यंगस्टर्स मधल्या तर त्यांचा उल्लड बुद्धी, याचं अकाउंटमध्ये काय चालू आहे, हा कोणाशी बोलतो, काय बघतो. मग इंस्टाग्राम हॅकिंग वगैरे आहे.
त्याच्यानंतर व्हॉट्सॲप हॅकिंग वगैरे आहेत. आता 30 ते 60 एजचे आहेत त्या एज ग्रुपमधले मोस्टली लोक हे फेसबुकवर जास्त असतात, फेसबुकवर व्हिडिओ वगैरे बघत असतात. मग त्यांच्या फेसबुक फ्रेंड्स कोण आहेत, म्हणजे मोस्टली बघितलं गेलं तर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक. बऱ्याच प्रमाणात जर एखादा व्यक्ती बिझनेसमॅन आहे तर त्याचं जीमेल अकाउंट हॅक केलं जातं आणि हे सर्व असतं आपल्या मोबाईलमध्ये. डायरेक्टली मी असं म्हणू शकतो की मोबाईल हॅकिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे की लोक म्हणण्यापेक्षा जो कोणी हॅकर आहे तो त्याचा टार्गेट मोबाईलच असतो, कारण की तो त्याच्याशिवाय हॅक नाही करू शकत. पहिले मोबाईल हॅक करा, मोबाईल म्हणा की त्या मोबाईलमध्ये असलेले ॲप्लिकेशन्स वेगवेगळे. एक प्रोसेस जर विचारली मी की म्हणजे सगळ्यात जास्त हॅक काय होतं, व्हॉट्सअप तुम्ही आपण बोलत बघा, मी परत तेच सांगेल की 30 ते 60 वर्षाचे जे लोक आहेत ते फेसबुकवर जास्त असतात. बरोबर. जे स्कूल कॉलेजमध्ये जे शिकणारे जे स्टुडंट्स आहेत ते इंस्टाग्रामवर जास्त असतात. आणि व्हॉट्सअप तर आपण सर्वजण यूजच करतात. बरोबर. तर मी रँकिंग जर दिली तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट्सॲप, सेकंड इन्स्टा आणि थर्ड आपलं फेसबुक. आणि जर आता मला कुणाचं अकाउंट हॅक करायचं आहे तर माझ्याकडे त्या समोरच्या व्यक्तीची कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे? सुरुवातीला हॅकिंग करणे हा क्राईम आहे. IT ॲक्ट 2000 नुसार हा मोठा गुन्हा आहे. बरोबर. याची शिक्षा वेगवेगळ्या शिक्षा आहे. पण हॅकिंग करण्यापेक्षा आपण त्याला कसं वाचवू शकतो जर आपण हा फोकस केला ना तर बऱ्याचशा लोकांचं आयुष्य आपण वाचवू शकतो. बरोबर. मोस्टली काय असतं की एखाद्या व्यक्ती टार्गेटेड असला तर त्याचं नाव वगैरे म्हणा, त्याचं ईमेल ID वगैरे किंवा मग त्याची अकाउंटची डिटेल्स, लॉग इन IDs वगैरे जर मिळाल्या तर बरं, ते तर समजा सिम्पल झालं की दॅट्स इट. बरोबर. त्याच्यावरही करू शकतो, त्याच्यावर मिळून. पण जसं मी सांगतो की त्याला हॅक करण्यापेक्षा त्याला सिक्युअर कसं करतात हे जर त्याला कोणी शिकवलं किंवा आपण शिकवलं तर त्याचं जे काही होणार नुकसान आहे ते वाचेल. बरोबर. मग सिक्युअर करण्यामध्ये काय पार्ट आहे तो महत्वाचा? बघा, सुरुवातीला एकदम सिम्पल एक एक्झाम्पल सांगतो आपल्या भारतीय लोकांचं. भारतीय लोक मोबाईल विकत घेतात. माझ्या मित्राने जर 10,000चा घेतला, मी 20,000चा मोबाईल घेतो. त्याने 20चा घेतला, मी 30,000चा घेतो. बरोबर. बट ॲक्च्युली त्या मोबाईलमध्ये काय आहे, त्याची प्रोसेसर कोणता आहे, त्याची रॅम वगैरे काय आहे, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपण फक्त स्टाईल, लुकिंग याच्यावर जातो. बरोबर. आता मोबाईल घेतल्यानंतर तिच्यामध्ये बरेचसे ॲप्स असतात. आता बऱ्याचशा लोकांना हे सुद्धा माहीत नाही की मोबाईलमध्ये ॲप्स कुठे असतात, काय असतात. असं म्हणतात की कंपनीकडून जे ॲप्स आहेत ते तुम्ही डिलीट करू शकत नाही. म्हणजे कंपनी पण बऱ्याच वेळेस टाकून देते. आपल्या लोकांचं काम आहे की माझ्या मोबाईलमध्ये किती ॲप रन होत आहेत, डिस्प्लेवर कधी दिसत आहे आणि बॅकग्राऊंडला किती दिसत आहे. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलंही आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करतोय तर बऱ्याचशा परमिशन्स ते मागतात. आता मला बऱ्याच लोकांनी विचारलं की सर ते अलाउ केल्याशिवाय पुढे जात नाही, मग अशा वेळेस काय करायचं? तर मी त्यांना सजेस्ट करतो की ते ॲप डाउनलोडच करायचं नाही. कारण की एखाद्या ॲपला आपल्याविषयी पर्सनल इन्फॉर्मेशन का पाहिजे, जसं कॉन्टॅक्ट्स, त्याच्यानंतर तुमचे फोटोज वगैरे आहे, गॅलरीज आहे, तुमचे जीमेल अकाउंट्स आहे, तुमचं लोकेशन आहे. ठीक आहे, तुम्ही जीमेल मॅप्स जर यूज करताय तर तुम्ही लोकेशन मागू शकता, बट अदरवाईज नाही मागू शकत. तर असे ॲप्स तुम्ही इन्स्टॉल नको करायला पाहिजे. बरोबर. जितके तुम्ही ॲप्स यूज करताय तर तुम्हाला सुरुवातीला त्या ॲप्सविषयी पूर्ण माहिती पाहिजे, त्याला यूज कसं करतात. बरोबर. समोरच्याने सांगितलं व्हॉट्सअप डाउनलोड कर, आपण व्हॉट्सअप डाउनलोड करतोय, बट ॲक्च्युली व्हॉट्सअप काय आहे, ते कशा प्रकारे काम करतं, काय प्रॉब्लेम आला तर कुठे होतं, त्याला सिक्युअर कसं करायचं, बरोबर, हे आपल्या भारतीय लोकांना माहीत नाही. आणि म्हणून दर सेकंदाला, दर मिनिटाला आपल्या भारतात जास्त हॅकिंग होत आहे. आता तुमचा माझा डेटा पण कुणाकडे असू शकतो. 100% आहे. माझ्या अकाउंटला किती पैसे हे पण लोकांना माहिती असू शकतं. तुमचं नाव, तुमचं जीमेल ID, तुम्ही राहता कुठे, तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, तुमचं प्रोफेशन्स काय आहेत, तुम्ही दर दिवसाला किंवा 6 महिन्यांनी, एक वर्षात तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज केली, तुम्हाला काय काय आजार आहेत, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, हे कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे 100% असेल. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला डीप वेब आणि डार्क वेब, बरोबर, असं सांगितलं जातं की या ठिकाणी जाऊ नये. ॲक्च्युली हे काय आहे ते म्हणजे लोकांना डीप वेब, डार्क वेब. एखादी गोष्ट मला जर माहीत नाही तर आपण लॅपटॉपवर किंवा कम्प्युटर गुगल सर्च करतो, बट लोकांना माहीत नाही की गुगलवर सर्च करत असताना इंटरनेट फक्त गुगल म्हणा 4% काम करतं. बरं. उरलेलं 96% काम तुमचं डीप वेब आणि डार्क वेबमध्ये होतं. ओके. डीप वेब, डार्क वेब हे अतिशय घाणेरडं सायबर क्षेत्रातलं असा पार्ट आहे की मी जसं आताच सांगितलं की तिथं जाऊ नये असं आम्ही प्रत्येकाला सांगत असतो. तिथं तुम्हाला प्रत्येक गोष्टींचे डिटेल्स मिळेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, एज्युकेशनल डिटेल्स, एखादी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये किती स्टुडंट्स आहेत,
त्यांचा जीमेल ID, त्यांच्या पॅरेंट्सचं नाव, नंबर, मोबाईल, सर्व त्यांचे बिझनेस वगैरे तुम्ही तिथून घेऊ शकता. त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स असतात जे लीक होतात ते तुम्हाला मिळू शकतात. त्याचप्रमाणे काही सायंटिफिक रिपोर्ट्स वगैरे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा मग आपले डिफेन्सचे काही जे रिपोर्ट्स आता मध्ये लीक झाले होते ते पकडलेही गेलेत. हे सर्व बऱ्याचशा गोष्टी तिथं तुम्हाला डीप वेबमध्ये मिळतात. आणि डार्क वेब हा डीप वेबच्या आणखी खालचा पार्ट आहे, ज्याप्रमाणे मी दलदल म्हणतो याला. तर मोस्टली डीप वेब, डार्क वेब डायरेक्टली तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत. याला टॉर नावाचं एक सर्च इंजिन असतं, ओनियन राउटर. टॉर हे ॲनोनॉमसली असतं, तर तुम्ही त्याच्यानेच त्याला ॲक्सेस करू शकता. आणि टॉर ॲक्सेस करायला मी ते विंडोजमधून म्हणजे क्रोममधून पण करता येईल. तुम्ही करू शकतात, पण मग तुम्हाला त्या माहिती पाहिजे की त्याला ॲक्सेस कसं करतात. ॲक्च्युली टॉर यूज करणे सुद्धा क्राईम आहे. हो, ओके. म्हणजे हे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करण्यासाठीच टॉर मोस्टली बनवलं गेलेलं आहे. बट हेही सांगतो की टॉरचं नाव जास्त बदनाम केलं गेलेलं आहे. जिथं वाईट असतं तिथं चांगल्याही गोष्टी टॉरमध्ये आहेत. पण तुम्हाला जसं की आता बघा बरेचसे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतात. एखादी किंमत, फॉर एक्झाम्पल एखादा पेन ड्राईव्ह आहे, तो जर इंडियन मार्केटमध्ये मला भारतीय मार्केटमध्ये 300 रुपयाला मिळतोय, तोच तुम्हाला टॉरमध्ये 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपयाला मिळू शकतो. आणि त्याची ऑनलाईन डिलिव्हरी पण होते. ऑनलाईन डिलिव्हरी पण होते टॉरमध्ये. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता टॉरमध्ये काही ह्युमन पार्ट्स पण मिळतात जे इनलिगल आहे. ड्रग ट्रॅफिकिंग होते, मुली वगैरे विकल्या जातात. तर गव्हर्नमेंट, भारतीय गव्हर्नमेंट टॉरचा भाग झाला की हा डार्क वेबचा भाग झाला. हा टॉरमध्येच चालणाऱ्या गोष्टी डार्क वेबमध्ये, बरोबर, ज्याच्याने ॲक्सेस केला जातो. ओके. तर बरेचसे भारतीय ज्या काही आमच्या एजन्सीज आहेत, गव्हर्नमेंट एजन्सी आहे, डिफेन्सवाले आहेत, ऑल ओव्हर वर्ल्डचे वेगवेगळे डिफेन्स एजन्सी याच्यावर काम करत आहेत. बट जसं मी तुम्हाला सांगितलं, हे दलदल आहे. तुम्ही जितक्या त्याच्यामध्ये जाल तितकं तुम्ही मध्ये सांग करून घ्याल स्वतःचं. म्हणून याला अवॉइड केलेलंच बरं आहे. बरोबर आहे. म्हणजे टॉर, डीप वेब, डार्क वेब इथं बिलकुल जायचं नाही. आता ॲक्च्युली आपला जो पॉडकास्ट चालू आहे हा महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी ही आहे की जी माहिती सर आपल्याला देत आहे त्याच्यातून तुम्ही या गोष्टी करू नका, तर या गोष्टींपासून वाचा. यासाठी हा पॉडकास्ट आहे आपला नेमका, की डार्क वेब, डीप वेब हे लोक ऐकतात आणि लगेच मग ते आता काय असतं की बरेचसे यंगस्टर्स, आता मी पाहिलं की ते युट्यूबला जातात, हाऊ टू ॲक्सेस टॉर, हाऊ टू ॲक्सेस. इट्स रॉंग. हे अतिशय चुकीचं आहे. बरोबर आहे. त्यांनी डार्क वेब, डीप वेबचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही सिक्युरिटी कसं करू शकता. तुम्हाला जॉब पण लागेल जर तुम्ही असं जॉब म्हणण्यापेक्षा एक सॅटिस्फॅक्शन, मला आज त्याची नीड आहे, तर मला त्या गोष्टी शिकायच्या, तर मी कसं शिकेन, तुम्ही त्याच्याकडे वळायला पाहिजे. म्हणजे आपल्या भारतीयांचा असा प्रॉब्लेम आहे की ते चांगल्या गोष्टी कमी शिकतात आणि चुकीच्या गोष्टी पहिले शिकतात. ते कुठेतरी थांबायला पाहिजे. येस सर, डार्क वेबबद्दल बोलताना एक थेरी आली होती मध्ये, म्हणजे मी न्यूजमध्ये ऐकलं होतं की एक प्रकरण झालं होतं. मोठा सेलिब्रिटी आपला वारला, तर त्याची जी असिस्टंट होती तर त्या असिस्टंटला म्हणजे फेकून दिलं गेलं आणि त्याचं चित्रीकरण म्हणजे त्याचं एक शूट करण्यात आलं. तिला फेकून देताना रेप करून किंवा वॉट एव्हर, ऐकली थेरी ही, ऑब्विसली खरं कुठं आपल्याला माहीत नाही. आणि ते व्हिडिओ शूट करून ते डार्क वेबवर टाकलं गेलं. त्यासाठी हे नेमकं सगळं केलं गेलेलं होतं. तर अशा गोष्टी म्हणजे इतक्या घाण लेवलपर्यंतच्या गोष्टी डार्क वेबवर होतात का? हो, याला रेड रूम म्हणतात. काय म्हणतात? रेड रूम म्हणजे काय असतात की आपल्या समाजात काही विकृत जातीचे लोक आहेत. बरोबर. फॉर एक्झाम्पल अमानवीय कृत्य आपण त्याला म्हणतो, की जे तुम्ही पाहू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही. तर रेड रूम म्हणजे काय असतं की एखादा, ज्या प्रकारे आपण या समाजात राहतोय, एखाद्या व्यक्तीला जसं मारण्यासाठी गुंडे वगैरे हायर केले जातात, तसं सायबर फील्डमध्ये हिटमॅन असतात. हिटमॅन म्हणजे सायबर गुंडे तुम्ही म्हणू शकतात. बरोबर. ज्या व्यक्तीला तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करायचा असला त्या व्यक्तीला ते टार्गेट करतात. एक रूम असते, त्या रूममध्ये त्या व्यक्तीला आणलं जातं. तिथं कॅमेरेज वगैरे सुरू असतात. ज्या व्यक्तीने त्यांना हे सांगितलेलं आहे, मग तो व्यक्ती त्यांना कमांड देतो की याचे केस ताणून दाखव, त्यांचे हात ताणून दाखव. तर याला रेड रूम म्हटले जाते. बरोबर. आणि ही कुठे असते जगात कोणालाच माहीत नाही. फक्त आणि फक्त ज्या व्यक्तीने त्यांना पे केलेलं आहे तो हिटमॅन आणि ती व्यक्ती वेगवेगळे प्रोटोकॉल्स यूज करून हे बघत असतात. आणि ते जे व्हिडिओ बनवले जातात ते जेव्हा हे डार्क वेबवर किंवा टॉर वगैरे याच्यावर टाकतात, डीप वेबवर, त्याचे पैसे यांना मिळतात. असू शकतात. बघा, म्हणजे आमची जेवढी स्टडी आहेत ना, तरी फक्त आणि फक्त एक आसुरी आनंद ज्याला म्हणतो आपण, की बाबा मला समोरच्याला त्रास देण्यामधून जो आनंद होतोय, बरोबर आहे, त्याच्यासाठी ही कन्सेप्ट आहे. बट ॲक्च्युली इट्स व्हेरी रॉंग थिंग हे गोष्टी. आणि लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. बरोबर.
सेक्स्टॉर्शनचा जेव्हा विषय येतो तुम्ही शब्द यूज केला होता सेक्स्टॉर्शनमध्ये, तर त्या सेक्स्टॉर्शन म्हणजे काय कन्सेप्ट काय एखाद्या व्यक्तीचा न्यूड फोटो तयार करून, न्यूड व्हिडिओ तयार करून त्याच्याच पर्सनल अकाउंटवरून वेगवेगळ्या लोकांना सेंड करणे. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवणे, इंस्टाग्राम अकाउंट असेल तर इन्स्टावर शेअर करणे, फेसबुक अकाउंट असेल तर फेसबुकवर शेअर करणे, तर याला म्हणतात सेक्स्टॉर्शन. आता हे सेक्स्टॉर्शनची फोटोज व्हिडिओ कशी तयार होतात, तर आमच्या स्टडीनुसार बरेचसे लोक आपले स्टेटस वगैरे ठेवतात, DPवर फोटो ठेवतात. हॅकर्स त्यांच्या फोटो स्क्रीनशॉट्स काढतात आणि वेगवेगळे टूल्स यूज करून, आता इंटरनेटवर बऱ्याचशा टूल्स अवेलेबल आहे AI मुळे, त्यांचे न्यूड फोटोज व्हिडिओ जनरेट करतात. जनरेट केल्यानंतर मग त्यांना ते ब्लॅकमेल केले जातात की आम्हाला इतके पैसे दे, तर आम्ही व्हायरल करू. आणि बरेचसे केसेस पेपरमध्ये रोज तुम्ही वाचतात आहेत की XYZ व्यक्तीचं व्हॉट्सअप हॅक करून त्याचे न्यूड फोटो पाठवले गेले. XYZ व्यक्तीचे ते फोटो खरे असतात सर की नाही. बघा आता याच्यात पण दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. जर तुमच्या मोबाईलचा कॅमेऱ्याचा ॲक्सेस त्या व्यक्तीकडे असेल, तो जाऊ शकतो असा? हो, जाऊ शकतो. जर तो ॲक्सेस त्याच्याकडे असेल तर ते ओरिजिनल असू शकतात. अदरवाईज जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन बरेचसे टूल्स आहे, त्या टूल्सचा वापर करून हे लोक न्यूड फोटो तयार करतात. आता डिपेंड्स करतं की तुम्ही मोबाईलला यूज कसं करतायत आणि कॅमेऱ्याचा ॲक्सेस कोणाकडे. बऱ्याचशा लेडीजला वाईट सवय असते की बाथरूममध्ये ते ज्यावेळेस आंघोळ करायला जातात तर ते गाणे ऐकत ऐकत मोबाईल घेऊन जातात. व्हॉट्सअपचं तुम्हाला एक सांगतो फीचर म्हणजे ॲक्च्युली चुकीचं आहे. तर व्हॉट्सअपला ज्यावेळेस इन्स्टॉल केलं जातं तर व्हॉट्सअप तुम्हाला व्हिडिओ आणि कॅमेऱ्याची ॲक्सेस मागतो. तुम्ही लोक त्याला देऊन टाकतात. हे कोणालाच माहिती, ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप ऑन करतात तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचे कॅमेरा आणि जे आपले स्पीकर असतात, माईक, ते ऑन होतात. मोस्ट ऑफ ज्या केसेस रजिस्टर होत आहेत त्या व्हॉट्सअपच्या थ्रूज होत आहेत. म्हणून व्हॉट्सअप यूज करताना या गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे. ॲक्च्युली आम्ही बऱ्याच वर्षापासून ट्राय करतो आहे की भारतीय शैक्षणिक जी आपली प्रणाली आहे आम्हाला तिला चेंज करायचं. जसं की प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये तुम्ही मॅथ्स, सायन्स, इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवत आहेत, कंपल्सरी केलेला आहे. मग तुम्ही सायबर सिक्युरिटी हा का नाही करत? ठीक आहे, तुम्ही केलाही तर असं होऊ शकतं की एखाद्या XYZ व्यक्तीला जसं BCA, MCA कम्प्युटर झालेलं आहे किंवा BTech झालेलं आहे कॉम्प्युटरमध्ये, तुम्ही त्या व्यक्तीला सायबर सिक्युरिटी शिकवायला लावाल कमी पैशामध्ये. बट असं न करता तुम्ही आमच्या एका प्रोफेशनल व्यक्तीकडून मुलांना जर चांगल्या गोष्टी शिकवल्यात, जसं वेगवेगळ्या सिक्युरिटी, जसं पासवर्ड सिक्युरिटी आहे, व्हॉट्सअप सिक्युरिटी आहे, मोबाईल सिक्युरिटी आहे, इंटरनेट सिक्युरिटी आहे. जर तुमच्यासोबत काही सायबर फ्रॉड होतं तर तुम्हाला गव्हर्नमेंटला कंप्लेंट्स कशा करायच्या, त्याचं रिपोर्टिंग, त्याचं फीडबॅक कसं घ्यायचं, याची आज सर्वात जास्त गरज आहे. बरोबर. म्हणजे आपल्या मुलांना तुम्ही जगात काय चालू आहे ते शिकवायला पाहिजे. सर याच्यात शिक्षा काय होऊ शकते? जर आता भरपूर मुलं काय करतात की कोणाचं पण फेसबुक अकाउंट हॅक करून टाकतात. म्हणजे काही मुलं या दुसऱ्याचं फेसबुक अकाउंट हॅक करतील, मग त्याच्यावरून न्यूड फोटो टाकतील त्याच्या अकाउंटवर. बघा याच्यामध्ये शिक्षा काय सगळ्यात? याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत. 63, 64, 64(5), 64A, 65. तर डिपेंड्स करते की तुम्ही कुठल्या प्रकारचं क्राईम केलेलं आहे. मिनिमम तुम्ही 7 वर्षाची, म्हणजे हे हॅक करून जर न्यूड टाकले तर 7 वर्ष, मिनिमम 7 वर्ष सांगतो मी. बरोबर. बट डिपेंड, परत ते सांगेन केस स्टडी काय आहे. जर क्राईम मोठा असेल तर मला फाशी सुद्धा होऊ शकते. अरे बापरे, हे इतकं. कारण आपण बघतो की लोक सुसाईड करून घेतात जर त्यांचे या गोष्टी. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफमध्ये विदाऊट परमिशन तुम्ही नॉक करताय. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी ही पनिशमेंट मला तरी वाटते योग्य आहे. बरोबर. सर थँक्यू सो मच, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली त्यातून लोक की तुमच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. नाही, आणि लोकांना एक सांगेल की थोडंसं या फील्डकडे सिरियसली बघा. की आजही लोकांना माहित नाही की त्यांची ऑलरेडी मोबाईलचा ॲक्सेस काढलेला आहे आमच्या भाषेत, त्यांच्या भाषेत, की त्यांचे मोबाईल ऑलरेडी हॅक आहेत. आता ते किती प्रकारे सिक्युअर करतात ते त्यांच्यावर आहे. कारण की गव्हर्नमेंट, पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या परीने 100% काम करतात. पण एवढ्या मोठ्या जनसंख्येला इतके लोक नाही पॉसिबल आहेत. आपली पण काही जबाबदारी आहेत की आपण पण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. काय चालू आहे, कसं स्वतःला सिक्युअर केलं गेलं पाहिजे. बरोबर. चालेल, धन्यवाद सर, थँक्यू.